नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी प्रकरण 19वे मले बाजारला जायचं बाई स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात? उत्तर, बाजारातून प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून वस्तू आणाव्या लागतात. वस्तू डब्यात भरून प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात. त्या गटारात अडकून नाल्यात उडतात, म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात. कॅरी बॅगा इतरत्र फेकून दिल्याने काय घडते? कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने गटारे तुंबतात. जनावरे त्या चारा म्हणून खाऊन मरतात. समुद्र किनाऱ्यावरही कासवांसारखी जलचर मरतात. शेतात पीक येत नाही. कॅरी बॅग पासून सजीवांना धोका आहे. बाईंच्या हरणीचे मरण का ओढवले? उत्तर, बाईंची हरणी नावाची म्हैस होती. तिने चारा समजून प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा चघळल्या. त्या तिच्या पोटात गेल्या, म्हणून बाईंच्या हरणीचे मरण ओढवले. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2 असे का घडले? काळी माय ओसाड झाली. उत्तर, नांगरलेल्या जमिनीतून प्लॅस्टिकची जाळी अडकते. शेतात पिकेही नासी होते, म्हणून काळी माय ओसाड झाली. सरकारने आदेश काढून संदेश दिला. उत्तर, प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगामुळे जनावरांचे मरण ओढवते. शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो, म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला. समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले. उत्तर, समुद्रातील पाण्यात प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगांचा विळखा बसला, म्हणून समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले. बाई बाजाराला जायला तयार झाल्या. उत्तर, प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही, त्याऐवजी कापडाची किंवा कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायची असे प्रतिज्ञापूर्वक ठरले, म्हणून बाई बाजाराला जायला निघाल्या. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3 कोण कोणास व का म्हणाले? सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आले तरी काय? उत्तर, असे तिसरा पहिल्याला म्हणाला. सरकारने प्लॅस्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला. हे पहिल्याने सांगितले, म्हणून तिसऱ्याने हे वाक्य उच्चारले. प्लॅस्टिकची जाळी वरती आली. उत्तर, असे बाई तिसऱ्याला म्हणाली. तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते हे बाईला विचारले, म्हणून बाई तिसऱ्याला असे म्हणाली. प्रश्न क्रमांक 4 कोणकोणत्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा. उत्तर, दवाखान्यातल्या उपयोगी वस्तू, रिसायकलिंग करून औषधाच्या बाटल्या, अत्यावश्यक वस्तू इत्यादी प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल. प्रश्न क्रमांक 5 मध्ये येथे तुम्हाला संवाद लिहायला सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संवाद लिहून दिलेला आहे. तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 6 ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व यादी तयार करा. ओला कचरा भाजीपाला, उरलेली भाजी, चहापत्ती, केळीच्या साली. सुका कचरा कागदाचे पुठ्ठे, रद्दी पेपर, टाकाऊ घनकचरा, कचरा इत्यादी. प्रश्न क्रमांक 7 प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा. उत्तर, गटारी तुंबणार नाहीत, सांडपाण्याचा वाटा मोकळा होतील, शेतीची हानी होणार नाही, गुरेढोरे मरणार नाहीत. प्रश्न क्रमांक 8 शाळांमधून प्लॅस्टिक कचरा मुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा. उत्तर, 1 प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, 2 प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या वस्तू, प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा इत्यादी गोष्टी उचलल्या. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला